छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद, एका शहराच्या नावावरून सुरू झालेला वाद आता थेट सत्तेच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. शहराचं अधिकृत नामांतरण झालं आहे, तरी हा वाद शमण्याचं नाव घेत नाही. महापालिकेच्या सभागृहात सभापती अनिल मखरी यांनी घेतलेला एक निर्णय, निधी हवा असेल तर पत्रावर छत्रपती संभाजीनगर असंच लिहावं लागेल. आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, हा केवळ प्रशासनाचा नियम आहे का, की हा विरोधी पक्षावर दबाव टाकण्याचा राजकीय डाव आहे? MIM या निर्णयाला विरोध का करत आहे आणि या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचं नेमकं काय होतंय, हेच आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता हा संपूर्ण मुद्दा समजून घेताना सुरुवात करावी लागते नामांतराच्या निर्णयापासून. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आणि सरकारच्या राजपत्रानंतर ते अधिकृत देखील झालं. म्हणजेच कागदोपत्री कायदेशीरदृष्ट्या आता हेच नाव वापरणं बंधनकारक आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा निर्णय हे फक्त कागदावर मर्यादित राहत नाहीत, ते भावना, ओळख आणि विचारसरणीशी जोडले जातात. आणि इथेच हा वाद अधिक गुंतागुंतीचा होतो. महापालिकेत सध्या भाजपकडे सत्ता आहे आणि सत्तेची सूत्र त्यांच्या हातात आहेत. स्थायी समिती सभापती अनिल मखरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली की जर नगरसेवकांना त्यांच्या भागासाठी विकास निधी हवा असेल, काही कामं करायची असतील, तर त्यांनी दिलेल्या पत्रावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असा स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे. अन्यथा त्या पत्रांचा विचारच केला जाणार नाही. वरवर पाहता हा निर्णय प्रशासनिक वाटतो, कारण अधिकृत नाव तेच आहे. पण MIMचा या नामांतराला आधीपासून विरोध आहे, हे कुठंही लपत नाही. ते कधीच छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करत नाहीत. आजपर्यंत त्यांचं यावरून काही नडलं नाही. नडलं असेल ते समोर आलं नाही, कारण अधिकृत निर्णय लागू होऊनसुद्धा काही जास्त दिवस झालेले नाहीत. मात्र आता महापालिका स्थापन झाली आहे, सरकार स्थिर आहे आणि कामाला सुरुवात झाली म्हटल्यावर निधी लागणार म्हटल्यावर तिजोरीच्या चाव्या सभापती अनिल मखरी यांच्याकडे. कुठल्याही नगरसेवकाला त्यासाठी निधी प्रमाणपत्र द्यावं लागणार आणि इथेच सगळा खेळ होतो. कारण मखरी यांनी अटच तशी ठेवली आहे. विकास निधी हवा असेल तर त्यांनी दिलेल्या पत्रावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असा स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे. मग काय, MIMच्या नगरसेवकांची इथेच गोची झाली. त्यांना हा निर्णय मान्य नाही, हे सुद्धा त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. पण निधी पाहिजे असेल तर दुसरा पर्याय काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे MIM सध्या आक्रमक झाली असली तरी भाजप ठाम आहे. किंबहुना या निर्णयामागं एक ठळक राजकीय संदेश आहे. सत्ता आमच्याकडे आहे आणि नियमही आम्हीच ठरवणार. याच्या अगदी उलट भूमिका MIMकडून घेतली जाते. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सुरुवातीपासून या नामांतराला विरोध केला आहे. त्यांच्या मते हा निर्णय राजकीय आहे आणि म्हणूनच ते आजही आपल्या भाषणात, पत्रव्यवहारात औरंगाबाद हेच नाव वापरतात. हे स्पष्ट शब्दात म्हणतात, माझ्यासाठी हे शहर औरंगाबादच आहे आणि तसंच राहणार. ही केवळ भावना व्यक्त करणारी ओळ नाही, तर एक ठाम राजकीय भूमिका आहे, जी ते सातत्याने मांडत आले आहेत. जलील यांची भूमिका इथे अधिक महत्त्वाची ठरते, कारण ते नावाच्या वादापेक्षा मुद्दाम लोकांच्या प्रश्नावर भर देतात. ते सांगतात की शहराचं नाव बदललं तरी लोकांच्या समस्या बदललेल्या नाहीत. रस्ते तसेच आहेत, पाणी पुरवठ्याचे प्रश्न तसे आहेत, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अजूनही आहे, रोजगाराचा प्रश्न कायम आहे. मग अशा परिस्थितीत प्रशासनाने नावावरून राजकारण करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करायला हवं. त्यांच्या मते हा सगळा वाद मुद्दाम पुढे आणला जातो, जेणेकरून खऱ्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटावं. म्हणजेच ते या संपूर्ण प्रकरणाला डेव्हलपमेंट व्हर्सेस पॉलिटिक्स असा मुद्दा म्हणून पाहतात. इथेच या वादाला एक वेगळी राजकीय आयाम मिळतो, कारण एकीकडं भाजप अधिकृत नावाच्या आधारावर नियम लागू करत आहे, तर दुसरीकडे MIM हा निर्णयच मान्य करत नाही. आणि या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये अडकतो तो म्हणजे सामान्य नागरिक. कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर सरकारने नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते अधिकृत ठरतं आणि सरकारी कामात तेच नाव वापरणं अपेक्षित असतं. पण त्याचवेळी महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांना मिळणारा निधी हा त्यांच्या हक्काचा भाग असतो. त्यामुळे फक्त पत्रावर नाव वेगळं आहे म्हणून निधी रोखणं हा मुद्दा पुढे जाऊन कायदेशीर वादातही बदलू शकतो. म्हणजेच हा संघर्ष फक्त राजकीय राहणार नाही, तर न्यायालयीन पातळीवर देखील जाऊ शकतो. या सगळ्यात आणखी एक मुद्दा समोर येतो, कर वसुली तिथेच विकास. मखरी यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या भागातून मालमत्ता कर भरला जातो तिथेच विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल. वरवर पाहता हा आर्थिक शिस्तीचा मुद्दा आहे, पण याचे सामाजिक परिणाम देखील होऊ शकतात. कारण ज्या भागात कर वसुली कमी आहे त्या भागाचा विकासही कमी झाला तर तिथल्या नागरिकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे, असं चित्र दिसतंय. पण कठोर भूमिका घेतली नाही तर महापालिकेच्या विकासात अडथळा येत राहील आणि तो येऊ नये यासाठी काही नियम घालून देणं गरजेचं आहे, असंही मखरी यांनी स्पष्ट केलं. म्हणजे त्यांनी जरी कर वसुलीच्या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी कुठेच विकास कमी होणार नाही अशी ग्वाहीसुद्धा ते देतात. दरम्यान महापालिकेत आधीपासूनच सुरू असलेले वाद या प्रकरणामुळे अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेवरून शिवसेना आणि MIM यांच्यात आधीच संघर्ष झाला होता
MIMच्या काही नगरसेवकांवरती अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आता या नव्या अटीमुळे MIM अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे स्थानिक राजकारणात तणाव आणखी वाढू शकतो. हे सगळं एकत्र पाहिलं तर लक्षात येतं की हा वाद फक्त नावाचा नाही, हा सत्तेचा वापर कसा केला जातो, विरोधकांना कसं रोखलं जातं आणि विकासाच्या मुद्द्यांना कसं राजकारणात खेचलं जातं याचं उदाहरण बनत चाललं आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की या संघर्षातून पुढे काय होणार? MIM आपली भूमिका बदलणार का, की ते आणखी आक्रमक होणार? भाजप आपली अट शिथिल करणार का, की ते आणखी कठोर भूमिका घेणार? आणि या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांचा विकास नेमका कुठे उभा राहणार? याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळतील. पण तोपर्यंत एक गोष्ट निश्चित आहे, छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद हा वाद आता केवळ शब्दांचा राहिलेला नाही, तो थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. आणि इथून पुढे तो नेमका कोणत्या दिशेने वळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला अनिल मकरे यांची भूमिका योग्य वाटते का? MIMनं अधिकृत नाव वापरून निधी घ्यावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.